वेलकम टू गुरबनिया अकॅडमी. फ्रेंड्स, आजच्या सेशनमध्ये आपण तुमच्या 4th युनिट मधली जी काही फर्स्ट पोएम आहे ज्याचं नाव आहे द वर्ल्ड इज माइन. त्याचा जो काही चिटचॅट आहे किंवा मॉर्निंग अप आहे तो आपण आजच्या या सेशनमध्ये पाहणार आहोत. तर चला आपला वेळ वाया न घालवता आपण आपल्या आजच्या या सेशनला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण चिटचॅट करूया, म्हणजे थोड्याशा गप्पा मारूया आणि मग त्यानंतर आपण मॉर्निंग अप कडे वळूया. तो बघा, पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे, क्वेश्चन फर्स्ट फ्रॉम द चिट चॅट. फॉर्म ग्रुप्स अँड डिस्कस द फॉलोइंग टर्न बाय टर्न. तुमचे ग्रुप्स बनवा आणि खालील मुद्दे आणि पाळीने काय करा, डिस्कस करा. फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट डू यू ऑफन कंप्लेन टू युअर पॅरेंट्स एल्डर्स अबाउट. आपले जे काही वडीलधार आहेत, आपले जे काही पालक आहेत, त्यांच्याकडे पण सातत्याने कोणत्या गोष्टीची कंप्लेन करतो हो? Answer, we often complain to our parents, elders about the things which we don't have. आपल्याकडे ज्या वस्तू नाहीत, ज्या गोष्टी नाहीयेत, त्याच्याबद्दलची कंप्लेन आपण आपल्या पॅरेंट्स कडे, आपल्या एल्डर्स कडे सातत्याने करत असतो. पुढचा प्रश्न, नेम सम ऑफ द थिंग्स यू हॅव इन युअर पोझेशन which your younger brother or sister does not have. अशा काही गोष्टी ज्या की फक्त तुमच्याकडे किंवा तुमच्या छोट्या बहीण भावांकडे नाहीयेत, त्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी सांगायचे. उत्तर बघा. आन्सर, अँड्रॉइड मोबाईल, लॅपटॉप, स्कूटी, बँक अकाउंट एक्सेट्रा. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, नेम वन थिंग दॅट ॲट प्रेझेंट यू आर क्रेविंग टू पोजेस मोस्ट ऑफ ऑल. तर एखादी अशी गोष्ट जिला तुमच्या फॅमिली मेंबर पैकी किंवा इतरांनी हात लावल्याबरोबर तुम्हाला खूप राग येतो, तुम्हाला तुम्ही खूप त्याच्या बाबतीमध्ये खूप पॉझिटिव्ह आहात, अशी कोणती गोष्ट आहे का? आन्सर, ॲट प्रेझेंट आय एम क्रेविंग मोस्ट ऑफ ऑल द पॉझेस माय ओन लॅपटॉप. त्यानंतर लास्ट वन, रीड द, म्हणजे या चिटचॅट मधला शेवटचा प्रश्न, रीड द ट्रान्सलेटेड अरेबिक प्रोवर्ब given below and discuss what it means to convey. तर proverb असं आहे, I complained that I had no shoes until I met a man who had no feet. आता यातून काय मेसेज मिळतो? आन्सर, the proverb says that the speaker wanted a pair of shoes. He felt ashamed to complain for not having shoes. That a man who had no feet must always look at those who are less fortunate than us. Only then we will realize the value of what we have and then we will stop complaining. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, सेकंड, reading the poem below and caps using the appropriate words to make it meaningful. Also suggest the title of your own. आता बघा, या ठिकाणी कंसामध्ये आपल्याला काही शब्द दिलेले आहेत आणि ती शब्द वापरून आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी देण्यात आलेल्या ज्या काही ओळी आहेत त्या ओळी पूर्ण करायच्या आहेत. लेट्स स्टार्ट. सुरुवातीला कंसातील शब्द बघा. आवर्स, फॉल, फ्लावर्स, ॲट ऑल, बर्थडे, इयर्स, टीयर्स अँड शॅडो. आता सुरुवात करूया आपण वाक्य पूर्ण करायला. काउंट युअर गार्डन बाय द फ्लावर्स. Secondly, never by the leaves that fall. Third, count your days by golden hours. Fourth, don't remember clouds at all. त्यानंतर next बघा, count your nights by stars, not shadows. Next, count your life with smiles, not tears, and with joy, no on every birthday. Last, count your age by friends, not years. तर अशा पद्धतीने या ब्लँक्स आपण पूर्ण केलेल्या आहेत. त्यानंतरचा पुढचा आणि या चिटचॅट आणि वॉर्मिंग अप मधला शेवटचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 3, फिल इन द टेबल ऑन युअर ओन. हा टेबल तुम्हाला स्वतःला पूर्ण करायचा आहे. या टेबल मध्ये बघा, दोन गोष्टी आपल्याला मेन्शन करायचे आहे. पहिली गोष्ट म्हणजे व्हॉट मेक्स मी एक्स्ट्रीमली हॅपी. कोणत्या गोष्टी खरंच मला खूप आनंद देऊन जातात. अँड सेकंडली, व्हॉट मेक्स मी एक्स्ट्रीमली सॅड. कोणत्या गोष्टी खरंच मला खूप दुःखी करतात. सुरुवातीला आपण अशा गोष्टी पाहूया ज्या की आपल्याला आनंदी करतात. आता प्रत्येकाचा आन्सर या ठिकाणी वेगवेगळं असूच शकतं. सो यू कॅन राईट युअर ओन. फर्स्ट बघा, वेन आय गेट सरप्राईज गिफ्ट फ्रॉम पॅरेंट्स. मला माझ्या पालकांकडून जेव्हा सरप्राईज गिफ्ट भेटतं त्यावेळेला मी खूप आनंदी होते. सेकंड,
फंटास्टिक रिझल्ट्स इन फायनल एक्झाम. ज्या काही फायनल एक्झाम्स आहेत, बोर्ड एक्झाम, त्याच्यामध्ये जर माझा फंटास्टिक रिझल्ट आला ना, मग मात्र मी खूप खुश होणार आहे. त्यानंतर स्कूल ट्रिप. अर्थातच स्कूल ट्रिप हे नाव काढल्याबरोबरच आपला जो काही आनंद आहे तो गगनात मावत नाही. त्यानंतर नेक्स्ट, वेन मदर प्रिपेअर्स माय फेवरेट डिश. माझी एखादी आवडता पदार्थ आई जेव्हा बनवते तेव्हा मला खूप आनंद होतो. कोणत्या गोष्टीमुळे मी खूप दुःखी होते? फर्स्ट, वेन आय डू नॉट गेट गिफ्ट ऑन बर्थडे. मला माझ्या बर्थडे दिवशी जेव्हा गिफ्ट भेटत नाही त्यावेळेला. सेकंडली, वेन आय गेट लेस मार्क्स इन फायनल एक्झाम्स. मला जेव्हा फायनल एक्झाम्स मध्ये खूप कमी मार्क्स पडतील त्यावेळेलाही मी दुःखी होणार. त्यानंतर, वेन माय स्कूल ट्रिप कॅन्सल. जेव्हा माझ्या शाळेची ट्रिप कॅन्सल काही वेळेला मी दुःखी होणार आहे. त्याचबरोबर, वेन टीचर और पॅरेंट्स स्कोल्ड्स मी. जेव्हा माझे टीचर किंवा पॅरेंट्स माझी खरडपट्टी करतात, मला रागावतात, काही वेळेला मला खूप दुःख होणार आहे. आणि या ठिकाणी आपला हा या पोयमचा जो काही वॉर्मिंग अप आणि चित्ताचा सेशन होता तो संपतो. याच्यामध्ये जर तुम्हाला काही डाऊट्स असतील, काही अडचणी असतील, तर लगेच कमेंट करा किंवा आपला जो काही ऑफिशियल नंबर आहे त्यावरती तुम्ही मेसेजच्या स्वरूपात तुमच्या अडचणी विचारू शकता. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आहात तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा. त्या ठिकाणी ऑल करा, म्हणजेच तुम्हाला व्हिडिओच्या संदर्भातील सर्व नोटिफिकेशन्स मिळतील. तर अशाच पद्धतीने आपले लाईव्ह लेक्चर्स करण्यासाठी आपला जो काही सेकंड चॅनल आहे त्याचं नाव आहे गुरुवरी अकॅडमी लाईव्ह चॅनल, तर त्याला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, आपले काही सोशल मीडिया अकाउंट्स आहेत आणि त्यांच्या लिंक्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळतील. काही ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता. तर अशाच पद्धतीने या पोएमशी रिलेटेड इतर व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला 10th स्टँडर्ड इंग्लिश, सेमी अँड मराठी मीडियम या फोल्डर मध्ये सर्व व्हिडिओज मिळतील. तर ते पहा, त्यांचा व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करा. लवकरच भेटू आपण पुढच्या सेशन्स मध्ये. तोपर्यंत बाय गाईज, टेक केअर.